हॅलो स्टुडंट्स, हायड्रोकार्बन्स हा आपला चॅप्टर सुरू आहे आणि हायड्रोकार्बन्स ह्या चॅप्टरमध्ये आपण पहिला जो पॉईंट आहे हायड्रोकार्बनमधला अल्केन्स हा पूर्ण संपवलेला आहे. आता हायड्रोकार्बनशीच रिलेटेड ह्या टॉपिकमधला दुसरा सब पॉईंट आज आपण सुरू करतो आहे, ज्याचं टायटल आहे अल्किन्स. आता अल्किन्स हे सुद्धा तुम्हाला 10th झालेले आहेत. ओके, अल्किन्स जे आहेत ते अल्केन सारखेच असतात, फक्त त्याच्यामध्ये जर फरक कन्सिडर केला तर अल्केनला आपण सॅच्युरेटेड म्हणतो आणि जे तुमचे अल्कीन असतात दे आर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. ओके, कंटेनिंग ॲटलिस्ट वन कार्बन कार्बन डबल बॉन्ड. म्हणजे कसं असतं, कार्बन आणि कार्बन जर कन्सिडर केले तर ह्याच्यामध्ये असं कॅरेक्टर असतं, डबल बॉन्डेड कॅरेक्टर असतं. मग तो डबल बॉन्ड एकदा असेल किंवा 2 वेळेला असेल, इट डिपेंड्स ऑन दी विच टाईप ऑफ अल्किन इज दिस. ह्याला म्हटलं जातं अल्किन्स. आता हे सुद्धा तुम्हाला झालेलं आहे. जनरल फॉर्म्युला जर कन्सिडर केला आपण अल्केनचा, जसा आपण कन्सिडर केलेला CnH2n+2, त्याच पद्धतीनं अल्किनचा जनरल फॉर्म्युला जर कन्सिडर केला तर तो आहे CnH2n. हा त्याचा जनरल रिप्रेझेंटेशन आहे. म्हणजे वेअर n इज वॉट, n म्हणजे तुमचा कार्बनचा नंबर असतो आणि जेवढे कार्बन असतात त्याच्या दुप्पट अल्किनमध्ये काय असतात, हायड्रोजन असतात. त्यामुळं हा जो जनरल फॉर्म्युला आहे अल्किनचा, हा व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. 1 मार्कला तुम्हाला MCQच्या फॉर्ममध्ये जनरल फॉर्म्युला ऑफ अल्किन विचारू शकतात. सिमिलरली अल्किन जे असतात बघा, त्यांना ओलेफिन्स असं म्हटलं जातं. हे तुम्हाला माहिती असावं. अल्किन्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज ओलेफिन्स. आता ओलेफिन का म्हटलं जातं अल्किन्सला, तर अल्किनमधले जे फर्स्ट मेंबर आहेत, म्हणजे कार्बन 2 वेळेला असेल तर त्याला इथिलीन म्हटलं जातं और इथिन. हा जेव्हा क्लोरीन बरोबर रिॲक्ट होतो तेव्हा ऑइली टाईपचा सबस्टन्स तयार करतो तो, आणि त्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं, ओलेफिनिक कंपाऊंड असं म्हटलं जातं. सिमिलरली डिपेंडिंग अपॉन दी डबल बॉन्डेड कॅरेक्टर. आता मग अशी डेफिनेशनमध्ये आपण काय बघितलं की त्या स्ट्रक्चरमध्ये कमीत कमी एकदा डबल बॉन्ड असावा अनसॅच्युरेटेड स्ट्रक्चरमध्ये, तर त्याला अल्किन म्हटलं जातं. मग डबल बॉन्ड एकदाच असेल असं नसतं. काय काय वेळेला डबल बॉन्ड मल्टिपल फॉर्ममध्ये असू शकतात, 2 असू शकतात किंवा 3 असू शकतात, डिपेंड्स ऑन दी टाईप. समजा तुमचा अल्किन आहे आणि त्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड जर 2 वेळेला रिपीट असेल तर त्याला म्हटलं जातं अल्काडाईन्स. डाय मीन्स 2 वेळेला डबल बॉन्ड आहे, त्यामुळे अल्काडाईन असं त्याचं नाव होतं. आणि जर 3 वेळेला डबल असेल तर इट इज अल्काट्राईन. हे लक्षात ठेवा, नोमेनक्लेचरमध्ये याचा आपल्याला यूज होईल. त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला इथं दिलेलं बघायला मिळतं बघा. हे तुमचं काय आहे बघा, जर आपण स्ट्रेट चेन कन्सिडर केली तर टोटल 4 कार्बनची चेन आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे, नोमेनक्लेचर आपण बघितले की 4 कार्बनची चेन असेल तर पॅरेंट हा तुमचा ब्युटेन असतो. नंतर आपण जातो लोएस्ट प्रायोरिटीला. लोएस्ट प्रायोरिटी जर आपण दिली तर ह्या साईडनं मी नंबरिंग केले तर 2 नंबरला लोएस्ट प्रायोरिटी येते आणि लोएस्ट प्रायोरिटीशी रिलेटेड सबस्टिट्युएंट तुमचा मिथिल आहे. म्हणजे हे ब्युटेन पॅरेंट असणारा, मिथिल सबस्टिट्युएंट असणारा हा कंपाऊंड आहे. पण अजून काय दिसते की ह्याच्यामध्ये 2 डबल बॉन्ड आहेत. ओके, म्हणजे हे डाईन आहे आपण म्हणू शकतो. ओके, हे डाईन आहे कारण आता डेफिनेशनमध्ये आपण बघितलं 2 वेळेला डबल बॉन्ड असेल तर त्याला डाईन म्हटलं जातं. मग आता ह्याच्यामध्ये पॅरेंट ब्युटेन आहे, 2 नंबरला तुमचा मिथिल ग्रुप आहे. त्यामुळं मग ह्याचं जर IUPAC नोमेनक्लेचर कन्सिडर केलं तर ह्याचं नोमेनक्लेचर कसं येणार बघा, वी कॅन से इट इज 2 मिथिल ब्युटा 1,3 डाईन. ओके, असं ह्याचं नेम येऊ शकतं. आता इथं एक्झॅक्टली मिथिल ग्रुपची पोझिशन त्यांनी दिलेली नाही आहे, पण हे कसं आहे बघा, इथं 2 हा नंबर यायला पाहिजे कारण 2 नंबरला तुमचा मिथिल ग्रुप आहे. इट इज 2 मिथिल ब्युटा 1,3 डाईन. हे 1,3 काय आहे तर 1 नंबरला आणि 3 नंबरला काय आहे तुमचा ENE आहे, म्हणजे डबल बॉन्ड आहे. किती वेळेला आहे तो, 2 वेळेला आहे, त्यामुळे तर डाय हे प्रिफिक्स आलेलं आहे. हे लक्षात ठेवा. आणि हा सगळा कंपाऊंड जो आहे तो आयसोप्रीन आहे, त्याचं कॉमन नाव आयसोप्रीन येतं. आता हे नॅचरल रबर जर कन्सिडर केलं, निसर्गातनं जो रबर मिळतो आपल्याला लॅटेक्सच्या फॉर्ममध्ये, तर त्या रबरचं हे बेसिक युनिट आहे. आपल्याला पुढच्या वर्षी पॉलिमर हा चॅप्टर बघायचा आहे, त्याच्यामध्ये हे परत एकदा तुमचं रिपीट होणार आहे. आयसोप्रीनचं स्ट्रक्चर लक्षात ठेवा. इट इज 2 मिथिल 1,3 ब्युटाडाईन किंवा मिथिल ब्युटा 1,3 डाईन, कुठल्याही वेळेनं तुम्ही नाव दिलं तरी चालेल. तसंच दुसरं स्ट्रक्चर जर कन्सिडर केलं तर ह्याच्यामध्ये बघा, डबल बॉन्डेड कॅरेक्टर तुम्हाला किती वेळेला रिपीट दिसतं, 1, 2 ह्या फॉर्ममध्ये ह्याचा डबल बॉन्डेड कॅरेक्टर 3 टाईम्स या स्ट्रक्चरमध्ये डबल बॉन्ड आला, म्हणजे डाईन
शी रिलेटेड 3 टाइम्स रिपीट झाला तर आपण त्याला ट्राईन म्हणतो. हे अल्का ट्राईन आहे आणि ह्याचं नाव तुम्हाला दिले बघा बीटा फिलॅन्ड्रीन. आता हे जे काही आहे बीटा फिलॅन्ड्रीन, बीटा ही पोझिशनशी रिलेटेड आहे नोमेनक्लेचरमध्ये, हे आपण बघायचं आहे नंतर. आता हे जे काय हे कशाचं स्ट्रक्चर आहे, ऑइल ऑफ युकॅलिप्टस, निलगिरीचं तेल जे आहे. ओके, युकॅलिप्टस म्हणजे निलगिरी, निलगिरीच्या थ्रू जे तेल मिळतं त्याच्यामध्ये हे कंटेंट असतात बघा, हे लक्षात ठेवा. MCQसाठी हे महत्त्वाचं आहे. हे एकंदरीत अल्किनशी रिलेटेड आपण बघितलं, त्याचं इंट्रोडक्शन आहे. हे अल्किन म्हणजे त्याचा जनरल फॉर्म्युला घ्या किंवा त्याला ओलेफिन का म्हटलं जातं, त्याचं रिप्रेझेंटेशन कसं येतं, त्यांना डाईन का म्हणायचं, ट्राईन का म्हणायचं, ह्या फॉर्मशी रिलेटेड. डे टू डे लाईफमध्ये सुद्धा हे अल्किन येतात बघा. आर्टिफिशियल वेनं जे फ्रूट रायपनिंग असतं, म्हणजे फळं वगैरे पिकवली जातात, तर नॅचरली रायपनिंग फ्रूट आणि आर्टिफिशियल रायपनिंग फ्रूट जर कन्सिडर केलं तर आर्टिफिशियल वेनं जे फ्रूट्स राईप केले जातात तर त्याच्यासाठी इथिलीन हा जो कंपाऊंड आहे तो यूज केला जातो आर्टिफिशियल रायपनिंगमध्ये. म्हणजे डे टू डे लाईफमध्ये ह्याचे युजेस आपण ह्या पद्धतीनं खूप सारे सांगू शकतो. इट इज रिगार्डिंग टू दी इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ अल्किन. न ह्याच अल्किनशी रिलेटेड आयसोमेरिझम आपल्याला बघायचं आहे. अल्किनमध्ये येणारं आयसोमेरिझम. आता आयसोमेरिझम पण ह्याच्या अगोदर आपण बघितलेलं आहे. तर आयसोमेरिझममध्ये हा जो वर्ड आहे ह्याच्यामध्ये 2 वर्डचं कॉम्बिनेशन आहे, आयसो अँड मर, म्हणजे सेम पार्ट्स. आयसोमेरिझमची डेफिनेशन वगैरे आपण बघितलं होतं की मोलेक्युलर फॉर्म्युला सेम असतो पण त्याचे स्ट्रक्चर डिफरंट असतात. कसं बघितलं होतं आपण डेफिनेशन, सेम मोलेक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला किंवा डिफरंट स्ट्रक्चरल अरेंजमेंट, त्याला आयसोमेरिझम म्हटलं जातं. त्याचं क्लासिफिकेशन आपण बघितलं आहे, त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, जिओमेट्रिकल आयसोमेरिझम असे टाईपचे सब टाईप येतात त्याच्यामध्ये. मग ह्या अल्किनशी रिलेटेड आता आपल्याला अल्किनमध्ये कुठल्या टाईपचं आयसोमेरिझम बघायला मिळतं ते बघायचं आहे. मग त्याच्यामध्ये पहिला पार्ट दिला आहे तुमचा स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. मग स्ट्रक्चरल आयसोमेरिझम जे असतं त्याच्यामध्ये परत सब टाईप येतात बघा. चेन आयसोमेरिझम असतं, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम असतं, देन पोझिशन आयसोमेरिझम, असे त्याचे सब टाईप आहेत. तुम्ही ह्याचा रेफरन्स जो आपला सम बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा जो आपला चॅप्टर झालेला आहे त्याच्यामध्ये त्याचं क्लासिफिकेशन तुम्ही बघू शकता. तर बघा स्ट्रक्चरल आयसोमेरिझम अल्किनमध्ये जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक फॉर्म्युला इथं दिलेला आहे C4H8. आता हे ब्युटीन आहे, 4 कार्बन असतील तर पॅरेंट तुमचा ब्युटेन आहे, पण हा फॉर्म्युला कशाला मिळता जुळत आहे, अल्किनला आहे, CnH2n. जेवढे कार्बन आहेत त्याच्या दुप्पट हायड्रोजन आहेत, हे तुमचं अल्किन आहे. मग हे ब्युटीन जे आहे याचा फॉर्म्युला तुम्हाला 1 दिला आहे, पण ह्या ब्युटीनचे आपण स्ट्रक्चर कितीतरी ड्रॉ करू शकतो. तर इथं तुम्हाला ते ड्रॉ करून त्याने दिलेलं आहे बघा. कसं दिलं आहे बघा, फर्स्ट स्ट्रक्चर तुम्हाला दिसते, 4 कार्बनची इथं तुम्हाला ही चेन घेतलेली बघायला मिळते, 4 कार्बनची लॉंगेस्ट चेन, आणि हे ब्युटीन आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये डबल बॉन्डेड कॅरेक्टर असते. आता डबल बॉन्ड जर पहिल्या कार्बनला प्लेस केला तर हे काय होणार, 1 ब्युटीन किंवा ब्यूट 1ENE असं नाव दिलं तरी चालेल. तोच डबल बॉन्ड पुढं जर शिफ्ट केला तर डबल बॉन्डची पोझिशन बदलली, वी कॅन से ब्यूट 2ENE किंवा 2 ब्युटीन असं त्याचं स्ट्रक्चर किंवा नेम होऊ शकतं. म्हणजे फॉर्म्युला एकच आहे C4H8, पण त्याची अरेंजमेंट आपण कशी केली बघा, डबल बॉन्डचे पोझिशनशी रिलेटेड त्याला चेंज केलं. नेक्स्ट वन त्याच फॉर्म्युलाशी रिलेटेड अजून एक चेंज दिला आहे. इथं बघा तुम्हाला काय दिसतंय, तर 2 नंबरच्या कार्बनला CH3 ग्रुप सबस्टिट्यूट केला आहे आणि त्याच्याशी रिलेटेड जर कन्सिडर केलं तर ह्याचं नाव मग काय येतं बघा, पॅरेंट कन्सिडर करत असताना चेन 3 कार्बनची सिलेक्ट केली आहे तुमची, म्हणजे पॅरेंट तुमचा प्रोपेन आहे, पण त्या प्रोपेनमध्ये 1 नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड दिला आहे, म्हणजे हे प्रोपीन आहे, 1 प्रोपीन आपण म्हणू शकतो किंवा प्रोप 1ENE असं त्याचं नाव येणार. आणि त्या प्रोपीनमध्ये 2 नंबरच्या कार्बनला मिथिल ग्रुप आहे, म्हणून त्याचं नाव काय झालं, 2 मिथिल प्रोप 1ENE. म्हणजे मोलेक्युलर फॉर्म्युला आपल्याकडे दिला कुठला, C4H8, आणि त्या फॉर्म्युल्याचे आपण स्ट्रक्चर किती ड्रॉ केले, 1, 2 आणि 3. हे अशा टाईपचं आयसोमेरिझम जे आहे ते आपल्याला अल्किन्समध्ये बघायला मिळतं. पहिला टाईप झाला हा स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. ज्या पद्धतीनं स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आहे तसाच आयसोमेरिझमचा दुसरा टाईप याच्यामधला आपल्याला बघायचा आहे जिओमेट्रिकल आयसोमेरिझम. आता जिओमेट्रिकल आयसोमेरिझम जर कन्सिडर केलं तर मी ह्याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये सिस आणि ट्रान्स असे फॉर्म असतात. आता एक्झॅक्टली सिस फॉर्म म्हणजे काय किंवा ट्रान्स फॉर्म म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे.
ह्या आयसोमेरिझममध्ये काय होतं बघा, किंवा हे आयसोमेरिझम जनरली कसं येतं, तर त्याच्याशी रिलेटेड काय असतं की देर इज अ स्पॅशियल अरेंजमेंट ऑफ ॲटम्स. इथं काय असते, स्पॅशियल अरेंजमेंट, नॉट अ स्पेशल. स्पॅशियल या शब्दाचा अर्थ काय आहे, ठराविक स्पेसमध्ये ही अरेंजमेंट केलेली असते ॲटमची किंवा ग्रुपची, अकॉर्डिंग टू दी डबल बॉन्ड किंवा डबली बॉन्डेड जो कार्बन असतो तुमचा, त्याच्या साईडला एका ठराविक स्पेसमध्ये जे त्याला अटॅच असणारे ॲटम्स आहेत किंवा ग्रुप्स आहेत ते एका ठराविक स्पेसमध्ये त्यांना अरेंज केलेलं असतं. आणि हे अरेंजमेंट केल्यानंतर जे तिथं आयसोमेरिझम येतं किंवा तयार होतं त्याला म्हटलं जातं, इट इज नोन ॲज अ जिओमेट्रिकल आयसोमेरिझम. आता हे जे जिओमेट्रिकल आयसोमेरिझम आहे याच्यामध्ये आपण जर कन्सिडर केलं तर डबल बॉन्डेड कार्बनशी रिलेटेड वी कॅन सी, डबल बॉन्डेड कार्बनशी रिलेटेड डिफरंट ग्रुप त्याला अटॅच असू शकतात. तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 2 रिप्रेझेंटेटिव्ह एक्झाम्पल त्याला दिलेले आहेत. ॲडजेसंट कार्बन आहेत हे 2. ॲडजेसंट म्हणजे सलग एकामेकाला लागून, आणि त्यांच्यामध्ये हे डबल बॉन्ड आहेत. मग समजा जिओमेट्रिकल आयसोमेरिझममध्ये जर सिमिलर ग्रुप ॲडजेसंट कार्बनच्या एकाच साईडला असतील, ओके, सेम ग्रुप ऑन सेम साईड असतील, तर त्याला सिस असं म्हटलं जातं. सिस म्हणजे ऑन सेम साईड. ॲडजेसंट कार्बनच्या सेम साईडला सेम ग्रुप असतील तर त्याला सिस आयसोमेरिझम म्हटलं जातं. आता इथं एक्स एक्स एका साईडला आहेत, वाय वाय एका साईडला आहेत, त्यामुळे हे सिस आयसोमेरिझम झालं जिओमेट्रिकल टाईपचं. आणि तेच जर सिमिलर ग्रुप जे आहेत ते एकामेकाला अपोजिट साईडला असतील ॲडजेसंट कार्बनच्या, म्हणजे इथं जर बघितलं तर वायला वाय हा अपोजिट आहे, एक्सला एक्स हा कसा आहे बघा, अपोजिट आहे, अशा ह्याला ट्रान्स म्हटलं जातं. ट्रान्स म्हणजे अपोजिट, सिस म्हणजे ऑन सेम साईड. हे जिओमेट्रिकल आयसोमेरिझममध्ये बघायला मिळतं जनरली. त्याची डेफिनेशन तुम्हाला इथं दिलेली आहे बघा, यू कॅन रीड दिस वन. जिओमेट्रिकल आयसोमर इन विच 2 आयडेंटिकल और सिमिलर ॲटम्स और ग्रुप्स lie on the same side of the double bond is called as a cis isomer. समजते आता जे सांगितलं ते मी, ॲडजेसंट कार्बनच्या सेम साईडला जर सेम ग्रुप असतील तर त्याला सिस आयसोमर म्हटलं जातं. या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही जे ए स्ट्रक्चर दिलं आहे तुमचं त्याच्यामध्ये हे सिस आयसोमेरिझम आहे. आणि ट्रान्समध्ये काय येणार, जिओमेट्रिकल आयसोमर इन विच 2 आयडेंटिकल और सिमिलर ग्रुप्स lie on the अपोजिट साईड ऑफ डबल बॉन्ड इज कॉल्ड एज अ ट्रान्स. म्हणजे हे बी स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये सेम ग्रुप एकामेकाच्या अपोजिट असलेले आपल्याला बघायला मिळतात त्याला ट्रान्स म्हटलं जातं. ओके स्टुडंट, हे जिओमेट्रिकल आयसोमेरिझममध्ये बघायला मिळतं. अशा टाईपचं आयसोमेरिझम अल्किन्समध्ये बघायला मिळतं आपल्याला. हे जनरल रिप्रेझेंटेशन झालं. त्याचं एक एक्झाम्पल आपण बघूया, तुम्हाला दिले इथं ब्युटीन किंवा 2 ब्युटीन जर कन्सिडर केलं, जे 2 नंबरच्या कार्बनशी रिलेटेड 2 ब्युटीनचं स्ट्रक्चर कसं येणार बघा, 4 कार्बनची तुमची चेन येणार दिस वन, आणि ह्या 2 नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड येणार. चेनची जी टर्मिनेशन आहे म्हणजे ह्या पहिल्या कार्बनला 1, 2, 3 and 4 असं नाव दिलं आपण, तर शेवटच्या कार्बनला 3 हायड्रोजन येतील. ह्या पर्टिक्युलर मिडल कार्बनला ह्याला 1 हायड्रोजन आणि ह्याला 1 हायड्रोजन, कार्बनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय होणार तुमची. मग आता हा मधला जो आहे कार्बनचा डबल बॉन्ड तो ॲडजेसंट झाला तुमचा. इथं तुम्ही बघू शकता हा ॲडजेसंट कार्बन डबल बॉन्ड आहे. आणि ह्याच्यामध्ये काय दिसते की दोन्ही कार्बनला CH3 आहे, सेम ग्रुप्स आर देअर, आणि मधल्या 2 कार्बनला काय आहे तर हायड्रोजन आहे. सिस 2 ब्युटीनचं स्ट्रक्चर कसं येणार बघा, समजा सिमिलर ग्रुप एका साईडला आले म्हणजे दोन्ही मिथिल ग्रुप ॲडजेसंट कार्बनच्या एका साईडला, दोन्ही हायड्रोजन ॲडजेसंट जो डबल बॉन्डेड कार्बन आहे त्याच्या एका साईडला आले, तर हे सिस 2 ब्युटीन झालं. आणि एक्झॅक्टली अपोजिट कसं असणार ट्रान्समध्ये, हे जे सेम ग्रुप आहेत ते एकामेकाला जर अपोजिट आले म्हणजे CH3ला अपोजिट डायरेक्शनला हा CH3 असेल, ह्या हायड्रोजनला अपोजिट डायरेक्शनला हा हायड्रोजन असेल, तर हे तुमचं ट्रान्स 2 ब्युटीन झालं. म्हणजे अशा टाईपचं जे आयसोमेरिझम आहे ज्याच्यामध्ये सिमिलर ग्रुप सेम साईडला एकदा असतात आणि एकदा अपोजिट साईडला असतात, इट इज कॉल्ड एज अ जिओमेट्रिकल आयसोमेरिझम. त्याचे सब टाईप्स किंवा एक्झाम्पल सिस आणि ट्रान्स, अशा टाईपचं आयसोमेरिझम हे अल्किन्समध्ये आपल्याला बघायला मिळतं जनरली. ओके स्टुडंट, इथंपर्यंतचा पार्ट सगळ्यांना कळाला आहे. मॅक्झिमम क्वेश्चन जर कन्सिडर केले ह्या पूर्ण आयसोमेरिझमच्या पार्टवर, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जिओमेट्रिकल आयसोमेरिझम आणि स्ट्रक्चरल आयसोमेरिझमशी रिलेटेड
त्याच्या पोझिशन्स विचारू शकतात. ओके, क्लिअर दिस वन. देन दी नेक्स्ट पॉईंट रिगार्डिंग टू दी अल्किन्स इज दी प्रिपरेशन ऑफ अल्किन्स. जसं आपण अल्केनच्या प्रिपरेशन मेथड बघितल्या तशा अल्किनच्या सुद्धा प्रिपरेशनच्या मेथड्स आहेत बघा. त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे व्हेरिएशन आहेत. तर त्याच्यामध्ये पहिली मेथड आपल्याला बघायची आहे इंडस्ट्रीयल सोर्सेस, किंवा त्याला आपण लार्ज स्केलचं प्रोडक्शन आपण म्हणू शकतो. जास्त क्वांटिटीमध्ये जर आपल्याला अल्किन्स प्रिपेअर करायचे असतील तर त्यासाठी इंडस्ट्रीयल मेथड यूज केली जाते. तर इंडस्ट्रीयल मेथडमध्ये जनरली केलं काय जातं बघा, मोस्टली जनरली अल्किन जर प्रिपेअर करायचे असतील इंडस्ट्रीमध्ये तर त्याच्याशी रिलेटेड तयार करत असताना सुरुवातीचे जे अल्किन आहेत तुमचे, म्हणजे इथिन असेल, प्रोपिन असेल किंवा 1,3-ब्युटाडाईन असेल, ह्याच्यासारखे अप टू दी 4 कार्बन कंटेंट करणारे जे सुरुवातीचे अल्किन आहे ते इंडस्ट्रीमध्ये पेट्रोलियमचं जे एक्स्ट्रॅक्शन केलं जातं त्याच्यामध्ये हे प्रोडक्ट तयार होत असतात किंवा हे प्रिपेअर केले जातात बाय दी फॉलोइंग प्रोसेस ऑफ क्रॅकिंग. ओके, आपण क्रॅकिंग म्हणजे हे बघितलं होतं. हायर जे हायड्रोकार्बन आहेत, हायर कंटेंट कार्बनचं असणारे जे हायड्रोकार्बन आहेत त्यांना हाय टेम्परेचरला एअरच्या अब्सेन्समध्ये त्यांना हीट केलं जातं. हीट केल्यानंतर त्याच्यामधनं पॉसिबिलिटी काय असते बघा, एक तर त्याच्यामधनं लोअर अल्केन तयार होतात, अल्किन्स तयार होतात किंवा हायड्रोजनचं लिबरेशन होत असतं. ह्या प्रोसेसला आपण क्रॅकिंग किंवा पायरोलायसिसचे रिएक्शन म्हणतो, जे आपण अल्केन्समध्ये बघितले. मग इंडस्ट्रीमध्ये जर अल्किन्स प्रिपेअर करायचे असतील तर त्याच्यासाठी क्रॅकिंगचीच रिएक्शन वापरली जाते. पेट्रोलियमच्या एक्स्ट्रॅक्शनशी रिलेटेड क्रूड ऑइलपासनं हे अल्किन्स इंडस्ट्रीमध्ये प्रिपेअर केले जातात. तर हे लक्षात ठेवायचं आहे. नॉर्मली इंडस्ट्रीयल प्रोसेसमध्ये अल्किन प्रिपेअर करताना क्रॅकिंगच्या रिॲक्शन फॉलो केल्या जातात. मग सपोज अजून कुठले वेज आहेत ज्याच्या थ्रू अल्किन्स आपण प्रिपेअर करू शकतो, तर त्याच्यामध्ये पहिली रिॲक्शन आहे बघा, बाय युजिंग इलिमिनेशन रिॲक्शन. इलिमिनेशन रिॲक्शन यूज करून अल्किन्स तयार करता येतात. आता अल्केनमध्ये आपण बघितलं होतं ॲडिशन रिॲक्शन आपण घेतली होती, सबस्टिट्यूशन रिॲक्शन घेतली होती. तसाच हा रिॲक्शनचा दुसरा टाईप आहे ज्याला म्हटलं जातं इलिमिनेशन रिॲक्शन. इलिमिनेशन रिॲक्शन जे आहे त्याच्यामधनं टोटली एखादी एंटिटी जी आहे ती त्या पूर्ण रिॲक्शनच्या प्रोसेसमधनं बाहेर काढली जाते. इट इज इलिमिनेटेड फ्रॉम गिवन रिॲक्टंट. पर्टिक्युलर त्याच्याशी रिलेटेड कंडिशन्स वगैरे ठेवल्या जातात तिथं. काय होतं बघा, ह्या इलिमिनेशन रिॲक्शनलाच 1-2 इलिमिनेशन असं म्हटलं जातं. नाउ दिस इज अ पोझिशन ऑफ कार्बन. कार्बन जे आहेत तुमचे डबल बॉन्डेड त्याच्या पोझिशन दिलेल्या आहेत आणि तिथून पर्टिक्युलरली ज्या एंटिटी आहेत मग तिथं ॲटम्स असतील किंवा ग्रुप ऑफ ॲटम असेल तो तिथनं इलिमिनेट केला जातो किंवा तिथनं सरळ रिमूव्ह केला जातो ॲडजस्टंट कार्बनवरनं. अशा रिॲक्शनला 1-2 इलिमिनेशन असं कन्सिडर केलं जातं किंवा ह्याच रिॲक्शनला बीटा इलिमिनेशन असं सुद्धा म्हटलं जातं. जनरल रिॲक्शन तिथं तुम्हाला दिलेले आहे बघा. काय दिसते तुम्हाला ह्या इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये? तुम्ही बघू शकता ॲडजस्टंट कार्बन तुमचा कार्बन डबल बॉन्ड इथं घेतलेला आहे. म्हणजे इन शॉर्ट हे सुरुवातीला घेताना सॅच्युरेटेड टाईपचा हायड्रोकार्बन घेतला आहे अल्केन. ओके, 2 कार्बन्स आर देअर. दिस इज अ कार्बन नंबर 1. जर आपण कन्सिडर केलं हा तुमचा 1 नंबरचा कार्बन आहे, हा 2 नंबरचा कार्बन आहे आणि इथं बाकीचे हे त्याचे हायड्रोजन असणार आहेत आणि XY ह्या एंटिटी त्याला अटॅच केलेल्या आहेत. 1 नंबरच्या कार्बनला समजा X आहे आणि 2 नंबरच्या कार्बनला Y आहे. आता हा कार्बन जो आहे sp3 हायब्रिडाइज आहे. आता हे हायब्रिडायझेशन जे आहे हे आपल्याला केमिकल बॉन्डिंगमध्ये डिटेलमध्ये येणार आहे, तेव्हा आपण हे बघूया. तत्पुरतं काय लक्षात ठेवा की अल्केनमध्ये sp3 हायब्रिडायझेशन असतं, अल्किनमध्ये sp2 हायब्रिडायझेशन आणि अल्काईनमध्ये sp हायब्रिडायझेशन असतं. हे शॉर्टली लक्षात ठेवा कारण ह्याच्यावरती तुम्हाला MCQ सुद्धा विचारू शकतात. कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर sp3, कार्बनचा डबल असेल बॉन्ड तर sp2 आणि कार्बनचा ट्रिपल बॉन्ड असेल तर ते कार्बन sp हायब्रिडाइज असतात. त्यामुळे हे लक्षात ठेवा. तर इथं होतं काय बघा, हा 1 नंबरचा कार्बन आणि हा 2 नंबरचा कार्बन ह्या ज्या स्पेसिस आहेत त्या टोटली इथनं इलिमिनेट केल्या जातात. पोझिशन लक्षात आली 1 आणि 2. ह्या निघून गेल्यानंतर इथं होतं काय, आपल्याला माहिती आहे कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे. ती मेंटेन ठेवण्यासाठी हे जे डबल सिंगल बॉन्ड जे आहेत तुमच्या ह्या स्पेसिस इथनं आऊट झाल्यानंतर तो डबल बॉन्ड ह्या 2 कार्बनच्या मध्ये तो फॉर्म केला जातो. म्हणजे 1 आणि 2 नंबरच्या कार्बनशी रिलेटेड इलिमिनेशन जेव्हा होणार तेव्हा काय होणार, ती स्पेसिस तिथनं निघून गेल्यानंतर ह्या 2 कार्बनमध्ये इथं काय बघायला मिळतं, डबल बॉन्डचं फॉर्मेशन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे आपण इकडं घेत असताना
रिॲक्शनमध्ये स्टार्टिंग मटेरियल घेत असताना सॅच्युरेटेड टाईपचा कंपाऊंड घेतला आणि जेव्हा बीटा इलिमिनेशन किंवा 1-2 इलिमिनेशन होणार तेव्हा त्याच्यामधनं अनसॅच्युरेटेड टाईपचा कंपाऊंड फॉर्म झाला, ज्यालाच आपण म्हणतो अल्किन्स. ओके, अल्किनची डेफिनेशन आपण बघितली ना. दीज आर दी हायड्रोकार्बन्स हॅविंग 1 or more than 1 कार्बन कार्बन डबल बॉन्ड. अनसॅच्युरेटेड असतात ते, म्हणून त्याला अल्किन म्हटलं जातं. आणि आत्ता सांगितलं त्या पद्धतीनं जर कार्बन कार्बनचा डबल बॉन्ड असेल तर हायब्रिडायझेशन कुठलं असतं, sp2 टाईपचं हायब्रिडायझेशन त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. ही जनरल रिॲक्शन आहे इलिमिनेशन रिॲक्शनशी रिलेटेड. आता ह्याच रिॲक्शनला कन्सिडर करून जर कन्सिडर केली हीच रिॲक्शन तर त्याच्यामध्ये मग वेगवेगळे सबटाईप्स आहेत. मग त्याच्यामध्ये पहिला येतो डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स. देन अनादर वन इज वेगवेगळे रिएजंट यूज केलेत डिहायड्रोहॅलोजिनेशनसाठी, KOHचा यूज करून किंवा H2SO4चा पण यूज केला जातो. देन त्याच रिॲक्शनला कन्सिडर करून पुढे एक सेटझेफ रूल आहे तुम्हाला, ते रूल फॉलो करून ह्या बीटा इलिमिनेशनच्या किंवा इलिमिनेशनच्या रिॲक्शन जनरली होत असतात. तर ही पहिली रिॲक्शन आज आपण बघितली अल्किनच्या प्रिपरेशनची. नेक्स्ट लेक्चरला आपण ह्याच्याशीच रिलेटेड पुढचे जे एक्झाम्पल येणार आहेत ते बघायचे आहेत. ओके स्टुडंट्स, थँक्यू.